माल वाहतुकीचे भाडे मिळवून देण्याचे आमिष दाखवत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून 5,54,000 रुपयांचा पीव्हीसी पॅनल पट्टीचा माल लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले। आरोपीकडून चोरीचा माल, आयशर ट्रक आणि 2 मोबाईल असा एकूण 21,19,258 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्रतीक दत्तात्रय निंबाळकर वय 26 राहणार गोपाळवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक परवेज फैज अहमद मोहोळकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 31 जुलै रोजी आरोपीने आयशर ट्रक घेऊन येत माल वाहतुकीसाठी भाडे मिळवून देण्याचे सांगितले। त्यानंतर उमर ट्रेडर्स एमआयडीसी येथून 5,54,258 रुपयांचा पीव्हीसी पॅनल पट्टीचा माल विजयपूर येथे पोहोचविण्यासाठी ट्रकमध्ये भरून नेला। मात्र आरोपीने माल ठरलेल्या ठिकाणी न पोहोचविता परस्पर लंपास केला। या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। आरोपी अक्कलकोट रोडवरील बीएसएनएल टॉवर परिसरात आयशर ट्रकसह थांबला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपीकडून 5,54 लाखांचा पीव्हीसी माल, 15 लाखांचा आयशर ट्रक आणि 2 मोबाईल असा एकूण 21,19,258 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे माल वाहतुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले। पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत। एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 31 जुलै 2026 रोजी एक घटना घडली होती। या घटनेच्या अनुषंगाने दिनांक 3 ऑगस्ट 2026ला गुन्हा दाखल झाला 318(4) आणि 316(3) या कलमांअंतर्गत। त्यामध्ये जो फिर्यादीचे मुद्देमाल होता एक पीव्हीसी पॅनल पट्टी, याची किंमत आहे 5,54,258 रुपये। तर तो मुद्देमाल आरोपी जो आहे, आरोपी त्याच्या ट्रकमध्ये घेऊन विजापूरला जाणं अपेक्षित होतं, परंतु त्याने तो मुद्देमाल जो आहे तो बारामतीला नेला। स्वतः फोन स्विच ऑफ केला आणि ट्रान्सपोर्टरला कुठलीही कल्पना न देता ज्या ठिकाणी मुद्देमाल पोच करणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी पोच न करता हा मुद्देमाल तिसऱ्याच व्यापाऱ्याला विकला आणि हा आरोपी फरार झाला। त्यानंतर दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी एमआयडीसीची टीम डीबीची त्या टीममध्ये PSI अल्फा शेख आणि इतर सर्व जे आहेत त्यांची नावं मी अगोदर सांगितली, तर त्या सर्वांनी तिथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं आणि 21 ऑगस्ट रोजी त्याची कस्टडी घेतली। मान्य न्यायालयाने त्याला 3 दिवसाची कस्टडी दिली होती आरोपीला। त्या कस्टडीमध्ये ट्रक 15 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक जो त्याने गुन्ह्यात वापरला होता, त्यानंतर ते जे पीव्हीसी पॅनल पट्टी जो मुद्देमाल तो घेऊन पसार झाला होता ते 5,54,258 रुपयाचे पीव्हीसी पॅनल पट्टीचा मुद्देमाल आणि 65,000 किमतीचे 2 मोबाईल गुन्ह्यात वापरलेले। अशा प्रकारे 21,19,258 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडनं पोलीस कस्टडी दरम्यान हस्तगत केलेला आहे आणि सदर आरोपीला आता MCR करण्यात आलेला आहे। या आरोपीसोबत आणखी एक आरोपीचा सहभाग असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। त्या आरोपीचा शोध अजून चालू आहे। जो आपल्या ताब्यात आहे त्याचं नाव जे आहे प्रतीक दत्तात्रय निंबाळकर वय वर्ष 26। सदर आरोपी हा मूळ राहणार गोपाळवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे इथला आहे आणि त्या आरोपीवरती अगोदर दौंड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण आणि खोपोली पोलीस ठाणे रायगड येथे गुन्हे दाखल आहेत।